हॅलो एव्हरीवन, मराठी फिजिक्सचा दुसरा व्हिडिओ म्हणजे मोशन इन स्ट्रेट लाईन और 1D और रेक्टिलिनियर मोशन स्टार्ट करूया आपण. फंडामेंटल नॅचरल फेनॉमेनॉन. फंडामेंटल नॅचरल फेनॉमेनॉन म्हणजे नेचरमध्ये कोणती वस्तू कशी एक्झिस्ट करते, एक तर रेस्टमध्ये नाहीतर मोशनमध्ये. जर बॉडी स्वतःची लिनियर पोझिशन म्हणजे XYZ कोऑर्डिनेट्स सेंटर ऑफ मासचे आणि अँग्युलर पोझिशन म्हणजे बॉडीने केलेला अँगल चेंज करत नसेल तर बॉडी रेस्टमध्ये असं म्हणतात. तर या उलट बॉडी स्वतःची लिनियर पोझिशन किंवा अँग्युलर पोझिशन चेंज करत असेल तर बॉडीला मोशनमध्ये असं म्हणतात. जेव्हा बॉडी स्वतःची लिनियर पोझिशन चेंज करते तेव्हा ती लिनियर मोशनमध्ये असते आणि जेव्हा बॉडी स्वतःची अँग्युलर पोझिशन चेंज करते तेव्हा ती अँग्युलर मोशनमध्ये असते. जसं फॅनच्या ब्लेड्स आणि लॅपटॉपची स्क्रीन अँग्युलर मोशन करते, तर या उलट इकडून तिकडे जाणाऱ्या वस्तू लिनियर मोशन करतात. जर बॉडी स्वतःची लिनियर पोझिशन चेंज करत असेल स्ट्रेट पाथमध्ये तर त्याला रेक्टिलिनियर मोशन म्हणायचं, आणि जर बॉडी स्वतःची लिनियर पोझिशन चेंज करत असेल कर्व्ड पाथमध्ये, तो पॅराबोला असू शकतो किंवा सर्कल असू शकतो, तर त्याला कर्व्हिलिनियर मोशन म्हणायचं. म्हणून लिनियर मोशनचे दोन प्रकार, रेक्टिलिनियर मोशन आणि कर्व्हिलिनियर मोशन. लिनियर मोशन इन अ स्ट्रेट पाथ इज कॉल्ड ॲज रेक्टिलिनियर मोशन, वाईल लिनियर मोशन इन अ कर्व्ड पाथ इज कॉल्ड ॲज कर्व्हिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशनची गमतीची गोष्ट म्हणजे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, मोमेंटम असेल तर ॲक्सेलरेशन आणि फोर्स यांची डायरेक्शन मात्र कधी चेंज होत नाही, कारण वस्तू सरळ जात असते स्ट्रेट पाथमध्ये. तर कर्व्हिलिनियर मोशनमध्ये डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, मोमेंटम, ॲक्सेलरेशन आणि फोर्स तर असतं. या सगळ्यांची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होत असते. रेक्टिलिनियर मोशनमध्ये बॉडी स्ट्रेट पाथमध्ये जाते, म्हणून जेवढं डिस्टन्स तेवढंच डिस्प्लेसमेंट आणि जेवढी स्पीड तेवढीच व्हेलॉसिटी. तर कर्व्हिलिनियर मोशनमध्ये बॉडी कर्व करत असते, म्हणून कधी डिस्प्लेसमेंट छोटंच असतं आणि डिस्टन्स मोठंच असतं. डिस्प्लेसमेंट छोटं असतं आणि डिस्टन्स मोठं असतं, म्हणून स्पीड पण मोठी असते आणि व्हेलॉसिटी छोटी असते. सो रेक्टिलिनियर मोशनमध्ये डिस्टन्स डिस्प्लेसमेंट सेम, स्पीड व्हेलॉसिटी सेम मॅग्निट्यूड. बट इन कर्व्हिलिनियर मोशनमध्ये डिस्टन्स मोठं डिस्प्लेसमेंटपेक्षा आणि स्पीड मोठी व्हेलॉसिटीपेक्षा. त्यानंतर आपण पाहूया रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशन म्हणजे मोशन इन अ स्ट्रेट पाथ. लिनियर मोशन इन अ स्ट्रेट पाथ इज कॉल्ड ॲज रेक्टिलिनियर मोशन. त्यालाच 1D मोशन किंवा मोशन इन स्ट्रेट लाईन म्हणतात NCERTमध्ये. रेक्टिलिनियर मोशन कॉन्स्टंट व्हेलॉसिटीमध्ये पण होऊ शकते आणि व्हेरिएबल व्हेलॉसिटीमध्ये पण होऊ शकते. म्हणून रेक्टिलिनियर मोशनचे, मोशन इन स्ट्रेट लाईनचे म्हणजे 1Dचे दोन प्रकार, रेक्टिलिनियर मोशन विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी अँड रेक्टिलिनियर मोशन विथ व्हेरिएबल व्हेलॉसिटी. जेव्हा व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते तेव्हा ॲक्सेलरेशन 0 असते आणि व्हेलॉसिटीचा एकच फॉर्म्युला V इज इक्वल टू S/T, S इज इक्वल टू VT, T इज इक्वल टू S/V. तर ज्या वेळेस व्हेलॉसिटी चेंज होते म्हणजे व्हेरिएबल व्हेलॉसिटी असते त्यावेळेस ॲक्सेलरेशन A इज इक्वल टू V मायनस U/T असते, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवाइड बाय टाईम. आणि व्हेलॉसिटीचे दोन इक्वेशन्स असतात, ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाईम इज कॉल्ड ॲज ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि टाईम डेरिव्हेटिव्ह ऑफ पोझिशन वेक्टर किंवा डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. जर आपल्याला टोटल डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर आपल्याला चेंज इन पोझिशन वेक्टर काढावं लागतं, त्यासाठी तुम्ही वेक्टरचा व्हिडिओ बघा. त्यानंतर आपण बघूया की व्हेलॉसिटी चेंज व्हायली म्हणजे ॲक्सेलरेशन आहे. आता ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे की व्हेरिएबल आहे, त्यानुसार व्हेरिएबल व्हेलॉसिटीवाल्या मोशनचे दोन प्रकार, रेक्टिलिनियर मोशन विथ व्हेरिएबल व्हेलॉसिटी अँड कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर जर्क 0 असतो आणि ॲक्सेलरेशनचा एकच फॉर्म्युला असतो. जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर जर्क 0 असतो आणि ॲक्सेलरेशनचा एकच फॉर्म्युला असतो, A इज इक्वल टू V मायनस U/T. तर ही डायग्राम नेहमी लक्षात ठेवा. बॉडीची इनिशियल व्हेलॉसिटी U, फायनल व्हेलॉसिटी V, टाईम लागतो T, तोपर्यंत डिस्प्लेसमेंट होतं S आणि ॲक्सेलरेशन असतं A. जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर जर्क 0 आणि ॲक्सेलरेशनचं एकच इक्वेशन A इज इक्वल टू V मायनस U/T. काही जण असं सुद्धा लक्षात ठेवू शकतात, A इज इक्वल टू V मायनस U/T, V इज इक्वल टू U प्लस AT, U इज इक्वल टू V मायनस AT, T इज इक्वल टू V मायनस U/A. आपल्याची त्याच्या अभ्यासाची पद्धत असते. तर जर कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन असेल तर
ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाईम, याला आपण u प्लस व्ही बाय टू असं सुद्धा लिहू शकतो. जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे एस बाय टी इज यू प्लस व्ही बाय टू असं सुद्धा लिहू शकतो. आणि कॉन्स्टंट ॲक्सेलरेशनमध्ये nth सेकंडमधलं डिस्प्लेसमेंट जर कोणी विचारलं तर ते असते एस एन इज यू प्लस ए बाय टू इंटू टू एन मायनस वन. nth सेकंड म्हणजे एन मायनस वन सेकंडपासून एन सेकंडपर्यंत. आपण व्ही इज यू प्लस ए टी हे कायनॅमॅटिकल इक्वेशन बनवू शकतो ॲक्सेलरेशनच्या डेफिनेशनवरून. आणि या पहिल्या कायनॅमॅटिकल इक्वेशनमध्ये या ॲव्हरेज वेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यातलं व्ही, यू आणि टीच्या व्हॅल्यू ठेवून एस इज यू प्लस ए टी एस इज यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, एस इज व्ही टी मायनस हाफ ए टी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज यू स्क्वेअर प्लस टू एस हे पहिलं कायनॅमॅटिकल इक्वेशन व्ही इज यू प्लस ए टी. दुसरं कायनॅमॅटिकल इक्वेशन एस इज यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर आणि एस इज व्ही टी मायनस हाफ ए टी स्क्वेअर. तिसरं कायनॅमॅटिकल इक्वेशन व्ही स्क्वेअर इज यू स्क्वेअर प्लस टू एस बनवू शकतो. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल, कधी कधी फोर्स कॉन्स्टंट येतात, फोर्सला मासने डिवाइड केलं तर ॲक्सेलरेशन येतं. म्हणून जेव्हा फोर्स कॉन्स्टंट असेल तेव्हा ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असतं. आणि जेव्हा ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तेव्हा जर्क झिरो, ॲक्सेलरेशनचा एकच फॉर्म्युला ए इज व्ही मायनस यू बाय टी, ॲव्हरेज व्हेलॉसिटी बरोबर एस बाय टी इज यू प्लस यू बाय टू. पहिलं कायनॅमॅटिकल इक्वेशन व्ही इज यू प्लस ए टी, एस इज यू टी प्लस हाफ टी स्क्वेअर, एस इज व्ही टी मायनस हाफ टी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर यू स्क्वेअर प्लस टू एस. याच्यासोबतच nth सेकंडमधलं डिस्प्लेसमेंट एस एन इज यू प्लस ए बाय टू इंटू टू एन मायनस वन. हे इक्वेशन्स नेहमी लक्षात ठेवा. कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन आलं की डोक्यात हेच आलं पाहिजे. जर्क जे इज झिरो, ॲक्सेलरेशन ए इज व्ही मायनस यू बाय टी, व्ही ॲव्हरेज इज एस बाय टी इज यू प्लस यू बाय टू, एस एन इज यू प्लस ए बाय टू इंटू टू एन मायनस वन, व्ही इज यू प्लस ए टी, एस इज यू टी प्लस हाफ टी स्क्वेअर, एस इज व्ही टी मायनस हाफ टी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज यू स्क्वेअर प्लस टू एस. आणि जर ॲक्सेलरेशन व्हेरिएबल असेल, चेंज होत असेल तर तिथं झटके बसतात, म्हणजे जर्क असतं. जर्क म्हणजे झटका. जर्क ए टू मायनस ए वन बाय टी, ॲक्सेलरेशन चेंज होत असेल तर जर्क असतं जे इज ए टू मायनस ए वन बाय टी. ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आणि इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन अशा दोन ॲक्सेलरेशनचे फॉर्म्युले असतात. ॲव्हरेज ॲक्सेलरेशन म्हणजे टोटल चेंज इन व्हेलॉसिटी डिवाइड बाय टोटल टाईम, तर इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन म्हणजे डी व्ही बाय डी टी म्हणजे टाईम डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी. पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं पाहायचं असेल तर कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन नेहमी महत्त्वाचं असतं. कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन म्हणजे जर्क झिरो, ॲक्सेलरेशन ए इज व्ही मायनस यू बाय टी, ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज टू एस बाय टी इज यू प्लस व्ही बाय टू, nth सेकंडमधला डिस्प्लेसमेंट एस एन इज यू प्लस ए बाय टू इंटू टू एन मायनस वन. पहिलं कायनॅमॅटिकल इक्वेशन व्ही इज यू प्लस ए टी, दुसरे दोन कायनॅमॅटिकल इक्वेशन्स एस इज यू टी प्लस हाफ टी स्क्वेअर आणि एस इज व्ही टी मायनस हाफ टी स्क्वेअर. तिसरं कायनॅमॅटिकल इक्वेशन व्ही स्क्वेअर इज यू स्क्वेअर प्लस टू एस, जे खूप वेळेस यूज होते जेव्हा टाईम देत नाहीत. आता नेहमी लक्षात ठेवा, जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे आणि जर ॲक्सेलरेशन प्लस ऑर मायनस जी असेल तर त्याला आपण नाव देतो मोशन अंडर ग्रॅव्हिटी. जर ॲक्सेलरेशन प्लस ऑर मायनस जी असेल तर त्याला आपण नाव देतो मोशन अंडर ग्रॅव्हिटी. त्याचे दोन प्रकार आहेत. एखादी वस्तू वर जात असेल तर ॲक्सेलरेशन मायनस जी येतं कारण स्पीड कमी होत जाते, त्याला म्हणतात व्हर्टिकली अपवर्ड मोशन. आणि जर एखादी वस्तू खाली येत असेल तर स्पीड वाढत जाते आणि ॲक्सेलरेशन आपण प्लस जी घेतो आणि त्याला नाव देतो व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशन. व्हर्टिकली अपवर्ड मोशन आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशनची स्टडी करते वेळेस एक खूप चांगली हिंट आहे, ती म्हणजे डायग्राम लक्षात ठेवा. एखादी बॉडी जेव्हा आपण वर फेकतो तेव्हा त्याचं व्ही टी एस काय होतं. व्ही टी एस म्हणजे व्हेलॉसिटी, टाईम आणि डिस्प्लेसमेंट. सिमिलरली एखादी बॉडी जेव्हा खाली पडते तेव्हा त्याचं व्ही टी एस काय होतं. व्ही म्हणजे व्हेलॉसिटी, टी म्हणजे टाईम, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. एखादी बॉडी जर वर जात असेल तर इनिशियल व्हेलॉसिटी यू आय, टाईम झिरो आणि डिस्प्लेसमेंट झिरो असते. पण तीच बॉडी जेव्हा टॉपला पोहोचते तेव्हा त्याची व्हेलॉसिटी झिरो होऊन जाते, स्लो होत होत झिरो होऊन जाते. टाईम होतो टाईम ऑफ असेंट एवढा आणि डिस्प्लेसमेंट होतं बॉडीच्या हाईट एवढं. वर जाते वेळेस कोणत्याही इन्स्टंटला आपण टी आय टाईम समजतो, तोपर्यंत डिस्प्लेसमेंट किती होतं एच आय. सुरुवातीला जेवढी व्हेलॉसिटी राहते त्याच्यापेक्षा कमी, पण शेवटी जेवढी व्हेलॉसिटी राहते त्याच्यापेक्षा जास्त. कोणत्याही पॉईंटला व्हेलॉसिटी किती राहते त्याला म्हणायचं व्ही वाय आय. व्ही म्हणजे व्हेलॉसिटी, वाय म्हणजे व्हर्टिकल, आय म्हणजे इन्स्टंटेनियस. इन्स्टंटेनियस व्हर्टिकल व्हेलॉसिटी. कोणत्या इन्स्टंटवर व्हेलॉसिटी किती राहते व्ही वाय आय. तसंच एखादी वस्तू जर खाली येत असेल
तर इनिशियल व्हेलॉसिटी 0, इनिशियल टाईम 0, इनिशियल डिस्प्लेसमेंट 0, पण ती वस्तू जशी जशी खाली येते तशी तशी व्हेलॉसिटी वाढत जाते, म्हणून ॲक्सेलरेशन प्लस जी असते. फायनल व्हेलॉसिटी व्ही वाय, टाईम टी डी, टाईम ऑफ डिसेंट, डिस्प्लेसमेंट एच. एखादी वस्तू जर खाली येत असेल तर येते वेळेस कोणत्या इन्स्टंटला आपण टी आय म्हणतो? काय म्हणतो? टी आय. येते वेळेस डिस्प्लेसमेंट आपण एच आय कन्सिडर करतो, टाईम टी आय, आणि व्हेलॉसिटी व्ही वाय आय. ती वस्तू एकदम खाली पडल्यानंतर फायनल व्हेलॉसिटी व्ही वाय होते, टाईमला टाईम ऑफ डिसेंट म्हणतो, खाली येण्याचा वेळ, आणि डिस्प्लेसमेंट होते टोटल हाईट एवढं एच. चला आपण व्हर्टिकली अपवर्ड मोशनची स्टडी करूया. नेहमी लक्षात ठेवा, एक मोठा तुकडा आणि एक छोटा तुकडा. पहिलं कायनॅमॅटिक इक्वेशन व्ही इज इक्वल यू प्लस ए टी. जर आपण मोठ्या तुकड्याला लावलं तर व्ही 0, ॲक्सेलरेशन मायनस जी, टी टाईम ऑफ असेंट. सो व्हीच्या जागी 0, यूच्या जागी इनिशियल व्हेलॉसिटी यू आय, आणि एच्या जागी मायनस जी, आणि टीच्या जागी टाईम ऑफ असेंट. मग टाईम ऑफ असेंटचा फॉर्म्युला येतो, म्हणजे वर जायला किती वेळ लागतं? यू आय बाय जी. एअर नाही असं कन्सिडर केलं तर जेवढा वेळ वर जायला लागतो तेवढाच वेळ खाली यायला लागतो, म्हणून टाईम ऑफ असेंट यू आय बाय जी, आणि टाईम ऑफ डिसेंटसुद्धा यू आय बाय जी. वर जायला वेळ लागतो यू आय बाय जी, खाली यायला वेळ लागतो यू आय बाय जी, म्हणजे वर जाऊन खाली यायला वेळ किती लागतो? 2 यू आय बाय जी. आपण त्याला टाईम ऑफ फ्लाईट म्हणतो. जर आपण पहिलं कायनॅमॅटिक इक्वेशन छोट्या तुकड्याला लावलं तर आपल्याला इन्स्टंटेनियस व्हर्टिकल व्हेलॉसिटी भेटते व्ही वाय आय. व्हीच्या जागी व्ही वाय आय, यूच्या जागी यू आय, प्लस ए टीच्या जागी मायनस जी टी आय. सो आपल्याला पहिलं कायनॅमॅटिक इक्वेशन यूज करून व्हर्टिकली अपवर्ड मोशनमध्ये 4 इक्वेशन्स भेटले. टाईम ऑफ असेंट यू आय बाय जी, टाईम ऑफ डिसेंट यू आय बाय जी, टाईम ऑफ फ्लाईट 2 यू आय बाय जी, आणि इन्स्टंटेनियस व्हर्टिकल व्हेलॉसिटी व्ही वाय आय इज इक्वल टू व्ही वाय मायनस जी टी आय. जर आपण सेकंड कायनॅमॅटिक इक्वेशन यूज केलं छोट्या तुकड्यासाठी तर आपल्याला डिस्प्लेसमेंट एच आय घ्यावं लागतं, इनिशियल व्हेलॉसिटी यू आय घ्यावं लागते, टाईम टी आय घ्यावं लागतं, आणि ॲक्सेलरेशन मायनस जी घ्यावं लागतं. तर एसच्या जागी एच आय, यूच्या जागी यू आय, टीच्या जागी टी आय, प्लस हाफ जीच्या जागी प्लस हाफ एच्या जागी मायनस हाफ जी, टी स्क्वेअरच्या जागी टी आय स्क्वेअर. म्हणून इन्स्टंटेनियस हाईट येतं एच आय इज यू आय टी आय मायनस हाफ जी टी आय स्क्वेअर. आता मोठ्या तुकड्याला लावायचं आहे तिसरं कायनॅमॅटिक इक्वेशन, म्हणजे व्ही स्क्वेअर इज यू स्क्वेअर प्लस 2as. व्ही स्क्वेअर इज यू स्क्वेअर प्लस 2as. व्ही स्क्वेअर म्हणजे 0चा स्क्वेअर 0, यू स्क्वेअर म्हणजे यू आय स्क्वेअर, 2as म्हणजे मायनस 2gh, कारण वरचा तेवढं ॲक्सेलरेशन मायनस जी असते आणि डिस्प्लेसमेंट किती असते? एच एवढं. सो अशा प्रकारे व्ही स्क्वेअर इज यू स्क्वेअर प्लस 2as यूज जर केला आपण तर आपल्याला हाईट मिळून जाते. टोटल हाईट एच इज यू आय स्क्वेअर बाय 2g. सो महत्त्वाचे व्हर्टिकली अपवर्ड मोशनमधले महत्त्वाचे इक्वेशन्स, व्हर्टिकली अपवर्ड मोशनमध्ये महत्त्वाचे इक्वेशन्स व्ही इज यू प्लस ए टीपासून काय काय येते? टाईम ऑफ असेंट यू आय बाय जी, टाईम ऑफ डिसेंट यू आय बाय जी, टाईम ऑफ फ्लाईट 2 यू आय बाय जी, आणि इन्स्टंटेनियस व्हर्टिकल व्हेलॉसिटी व्ही वाय आय इज यू वाय मायनस जी टी आय. दुसऱ्या कायनॅमॅटिक इक्वेशनपासून काय येते? इन्स्टंटेनियस व्हर्टिकल हाईट एच आय, एच आय इज यू आय टी आय मायनस हाफ जी टी आय स्क्वेअर. एस इज यू टी प्लस हाफ टी स्क्वेअरवरून लक्षात राहते. आणि टोटल हाईट लक्षात राहते व्ही स्क्वेअर इज यू स्क्वेअर प्लस 2s, म्हणजे थर्ड कायनॅमॅटिक इक्वेशन यूज केल्यानंतर एच इज यू वाय स्क्वेअर बाय 2g. 2-3 वेळेस पहा आणि परत एकदा जर सॉल्व करून बघा, तुम्ही स्वतः डिराईव्ह करून बघा, तुम्हाला येतील. आता एक मोशन आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशन. व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशनमध्ये बॉडी खाली येते, व्हेलॉसिटी वाढत जाते, आणि आपण ॲक्सेलरेशन प्लस जी कन्सिडर करतो. तर व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशनमध्ये आपण पहिलं कायनॅमॅटिक इक्वेशन लावूया व्ही इज यू प्लस ए टी मोठ्या तुकड्याला. व्हीच्या जागी व्ही वाय, यूच्या जागी 0, एच्या जागी प्लस जी, आणि टीच्या जागी टाईम ऑफ डिसेंट, म्हणून व्ही वाय इज जी टी डी. आणि छोट्या तुकड्याला तेच जर लावलं तर व्ही वाय आय इज जी टी आय. असं पहिल्या कायनॅमॅटिक इक्वेशनवरून आपल्याला 2 इक्वेशन मिळतात, व्ही वाय इज जी टी डी आणि व्ही वाय आय इज जी टी आय, फायनल व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आपण जर एस इज यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर हे दुसरे कायनॅमॅटिक इक्वेशन यूज केलं तर आपल्याला काय मिळतं? मोठ्या तुकड्यासाठी आपल्याला मिळून जाते हाईट
किंवा टाईम ऑफ डिसेंट. ते कसं बघा, डिस्प्लेसमेंट हाईट यू टी 0, कारण इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते ना, म्हणून हाफ ए टी स्क्वेअर म्हणजे हाफ जी टी डी स्क्वेअर. आणि आपल्याला मस्तपैकी टाईम ऑफ डिसेंट म्हणजे खाली पडायला किती वेळ लागतो ते काढता येतं. टाईम ऑफ डिसेंट हे इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, प्रत्येक ठिकाणी वापरले जाते. एखाद्या एच एवढ्या हाईटवरून एखादी वस्तू खाली पडत असेल, नेहमी लक्षात ठेवा, एच एवढ्या हाईटवरून एखादी वस्तू खाली पडत असेल तर टाईम ऑफ डिसेंट असतो √2h/g. नेहमी लक्षात ठेवा, एच एवढ्या हाईटवरून जर एखादी वस्तू खाली पडत असेल तर टाईम ऑफ डिसेंट असतो √2h/g. छोट्या तुकड्याला जर तेच लावलं आपण तर HI = हाफ जी टी आय स्क्वेअर, कारण यू तर 0 असतं. त्यानंतर वर्टिकली डाऊनवर्ड मोशनमध्ये जर आपण तिसरं इक्वेशन, कायनेमॅटिक इक्वेशन तिसरं यूज केलं तर v² = u² + 2as. v² म्हणजे vy², u² म्हणजे 0, 2as म्हणजे 2gh. पण जर आपल्याला फायनल व्हेलॉसिटी vy पाहिजे असेल, बघा लक्षात ठेवा, याच्या एवढ्या हाईटवरून कोणीही खाली पडत असेल तर टाईम ऑफ डिसेंट राहतं √2h/g. आताच पाहिलं आपण. आणि फायनली व्हेलॉसिटी किती राहते, √2gh. तिसऱ्या कायनेमॅटिक इक्वेशनने येऊन जाते vy = √2g H. किंवा इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी जर काढायचं असेल तर vy = √2gh. जर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट नसेल तर जर्क असतं आणि ॲव्हरेज ॲक्सेलरेशन आणि इन्स्टंट ॲक्सेलरेशन असे दोन इक्वेशन्स असतात. त्यानंतर आपण पाहूया व्हेलॉसिटी किंवा स्पीड. स्पीडमध्ये पहिल्यांदा पाहायचं आपल्याला ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय असते, टोटल डिस्टन्स आपण टोटल टाईम. ॲव्हरेज स्पीड म्हणजे टोटल डिस्टन्स आपण टोटल टाईम. ॲव्हरेज व्हेलॉसिटी जर कोणी म्हणलं की बाबा ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय येते, तर आन्सर आहे टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाईम. पण जर म्हटलं ॲव्हरेज स्पीड तर आन्सर येतं टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. नेहमी एक्झाम्समध्ये क्वेश्चन येतात हाफ डिस्टन्स, 1/3 डिस्टन्स, हाफ टाईम, 1/3 टाईमवर. हाफ डिस्टन्स नेमकं काय असतं, क्वेश्चनमध्ये देतात एक बॉडी पहिला हाफ डिस्टन्स v1 या स्पीडनं चालली आहे आणि नेक्स्ट हाफ डिस्टन्स v2 या स्पीडनं चालली आहे, तर ॲव्हरेज स्पीड सांगा. सोपं आहे. हाफ डिस्टन्सचे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे, ॲव्हरेज स्पीडचे. पहिला हाफ डिस्टन्स v1 स्पीडनं, दुसरा हाफ डिस्टन्स v2 स्पीडनं. मग ते डिस्टन्स स्ट्रेटच असावं असं काही नाही आहे. पहिला हाफ डिस्टन्स असं, दुसरा हाफ डिस्टन्स असं, पहिला हाफ डिस्टन्स असं, दुसरा हाफ डिस्टन्स असं. पहिल्यांदा शॉपिंगला चाललं आहे कोणतरी v1 स्पीडनं आणि शॉपिंगवरून परत आले v2 स्पीडनं, काही असू शकतं. कन्सेप्ट अशी आहे की टोटल डिस्टन्स आपण टोटल टाईम केल्यानंतरच ॲव्हरेज स्पीड येते. टोटल डिस्टन्सला कॅपिटल D कन्सिडर करूया. टोटल टाईम T1 + T2. टाईम म्हणजे काय राहते, डिस्टन्स अपॉन स्पीड. पहिलं डिस्टन्स D/2 आणि स्पीड v1, दुसरं डिस्टन्स D/2 आणि स्पीड v2. परत एकदाचं ऐका, ॲव्हरेज स्पीड राहते टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. टोटल टाईम म्हणजे T1 + T2. T1 म्हणजे पहिला टाईम म्हणजे पहिलं डिस्टन्स अपॉन पहिली स्पीड. T2 म्हणजे दुसरा टाईम म्हणजे दुसरं डिस्टन्स अपॉन दुसरी स्पीड. D/2 जर कॉमन घेतलं डी कटून जातं आणि आन्सर येथे 2 वर गेल्यानंतर ॲव्हरेज स्पीड फॉर हाफ डिस्टन्स v ॲव्हरेज = 2/1/v1 + 1/v2. तर तेच 1/3 डिस्टन्स असलं असतं तर 3/1/v1 + 1/v2 + 1/v3 आलं असतं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ॲव्हरेज स्पीड येतं 2v1v2 अपॉन v1 + v2 फॉर हाफ डिस्टन्स क्वेश्चन्स. आणि फॉर 1/3 डिस्टन्स क्वेश्चन्स v ॲव्हरेज = 3v1v2 v3 अपॉन v1 v2 + v2 v3 + v3 v1. कधी कधी क्वेश्चन देतात की बाबा एक बॉडी मूव्ह करायली, हाफ टाईम ती v1 स्पीडनं मूव्ह केली आणि रिमेनिंग हाफ टाईम v2 स्पीडनं मूव्ह करायली, तर ॲव्हरेज स्पीड काढा म्हणतात. आन्सर आहे ॲव्हरेज स्पीड = टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. हाफ टाईम असल्यामुळं टोटल टाईम आपण काय समजूया, कॅपिटल T. पहिल्या हाफ टाईममध्ये डिस्टन्स D1, दुसऱ्या हाफ टाईममध्ये डिस्टन्स D2. पहिलं डिस्टन्स म्हणजे पहिली स्पीड इंटू पहिला टाईम, दुसरं डिस्टन्स म्हणजे दुसरी स्पीड इंटू दुसरा टाईम. सिम्पल आहे. पहिला टाईम T/2, दुसरा टाईम T/2. T/2 कॉमन घ्या, T कटून जाते आणि हाफ टाईमसाठी v1 स्पीड आणि रिमेनिंग हाफ टाईमसाठी v2 स्पीड जर असेल तर ॲव्हरेज स्पीड येते v1 + v2 / 2. आणि जर 1/3 टाईम असेल तर
आन्सर येते व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 डिवाइड बाय 3. काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ग्राफ्सवर येतात. ग्राफ्स दोन प्रकारचे असतात, एरिया ग्राफ आणि स्लोप ग्राफ. म्हणजे ग्राफचा एरिया कधी कधी आन्सर येतो तर कधी कधी आन्सर स्लोप येतं. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा वाय आणि एक्सचं मल्टिप्लिकेशन जर झेड येत असेल तर झेड काढण्यासाठी ग्राफचा एरिया काढतो. आपण ग्राफचा एरिया काढतो. कळलं नसेल तर परत ऐका. आपल्याला माहीत आहे स्पीड इन टू टाईम डिस्टन्स येतं, म्हणून स्पीडला लेंथ समजायचं, टाईमला विड्थ समजायचं, डिस्टन्स आपोआप एरिया येतो. ॲक्सेलरेशन टू टाईम चेंज इन व्हेलॉसिटी येते, फोर्स इंटू टाईम चेंज इन मोमेंटम येतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट वर्क येतं, फोर्स इंटू व्हेलॉसिटी पॉवर येते, करंट इंटू टाईम चार्ज येतो. तसंच वाय इंटू एक्स जर झेड येत असेल तर वाय ॲक्सिसवर काही असू शकतं, एक्स ॲक्सिसवर काही असू शकतं. या गोष्टी, या टर्म्स, या फिजिकल क्वांटिटीज वाय ॲक्सिसवर असतील तर एक्स ॲक्सिसवर या फिजिकल क्वांटिटीज असतील. तर या ग्राफचा एरिया काय तो झेड. म्हणजे वायला जर तुम्ही लेंथ समजत असाल आणि एक्सला जर तुम्ही विड्थ समजत असाल तर वाय इंटू एक्स जे काय येतं ते एरिया असतं. एक्झाम्पल घेऊन समजून सांगायचं असेल तर स्पीड टाईम ग्राफचा एरिया डिस्टन्स, ॲक्सेलरेशन टाईम ग्राफचा एरिया व्हेलॉसिटी, फोर्स टाईम ग्राफचा एरिया मोमेंटम, फोर्स डिस्प्लेसमेंट ग्राफचा एरिया वर्क. जे कोणी मल्टिप्लिकेशनमध्ये असेल त्याचा एरिया आन्सर येतो. म्हणजे जसं वाय इंटू एक्स जर झेड येत असेल तर एक्स वाय ग्राफचा एरिया झेड येतो. सिमिलरली डिव्हिजनचा ग्राफ म्हणजे स्लोप ग्राफ. डिव्हिजनचा ग्राफ म्हणजे स्लोप ग्राफ. आता होतं कसं, आपल्याला माहिती आहे की वाय डिवाइड बाय एक्स जर झेड येत असेल तर वायला समजा अपोजिट, एक्सला समजा ॲडजसेंट आणि झेड काय येतं स्लोप म्हणजे टॅन थिटा. जर आपण वायला लेंथ समजलं, एक्सला विड्थ समजलं तर झेड काय आला आहे एरिया. जर वायला अपोजिट समजलं, एक्सला ॲडजसेंट समजलं तर झेड काय ते टॅन थिटा म्हणजे स्लोप. टॅन थिटा म्हणजे स्लोप असते. म्हणून कधी डिव्हिजनचे फॉर्म्युले बघायचे. जसं मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म्युल्याचा एरिया येतो आन्सर, तसं डिव्हिजनच्या फॉर्म्युल्याचा आन्सर काय तो स्लोप. फॉर एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफचा स्लोप व्हेलॉसिटी टाईम ग्राफचा स्लोप एरिया, ॲक्सेलरेशन, मोमेंटम टाईम ग्राफचा स्लोप फोर्स, वर्क डिस्प्लेसमेंट ग्राफचा स्लोप फोर्स, चार्ज टाईम ग्राफचा स्लोप करंट. नेहमी लक्षात ठेवा, इफ वी हॅव वाय इंटू एक्स इज इक्वल टू झेड देन झेड विल बी एरिया ऑफ एक्स वाय ग्राफ. जर आपल्याकडं एक्स इंटू वाय इज इक्वल टू झेड असेल तर एक्स वाय ग्राफचा एरिया झेड असतो. आणि जर आपल्याकडं वाय डिवाइड बाय एक्स इज इक्वल टू झेड असेल तर एक्स वाय ग्राफचा स्लोप झेड असतो. एरिया दोन प्रकारचे असतात, एक्सच्या वरचा एरिया पॉझिटिव्ह एरिया आणि खालचा एरिया निगेटिव्ह एरिया. सिमिलरली स्लोप दोन प्रकारचे असतात, कॉन्स्टंट स्लोप आणि व्हेरिएबल स्लोप. व्हेरिएबल स्लोप म्हणजे प्रत्येक ठिकाणी टॅन थिटाची व्हॅल्यू वेगवेगळी येते. प्रत्येक ठिकाणी टॅन थिटाची व्हॅल्यू वेगवेगळी येते, त्याला म्हणतात व्हेरिएबल स्लोप. ग्राफच्या वरच्या पॉईंटला मॅक्सिमम म्हणतात, खालच्या पॉईंटला मिनिमम म्हणतात. तिथं डेरिव्हेटिव्ह 0 येतो, म्हणजे dy बाय dx 0 येतो जर मॅक्सिमम मिनिमा काढायचा असेल तर. सिम्पल आहे. तर कॉन्स्टंट स्लोप तीन प्रकारचे आहेत. जर टॅन थिटा 0 असेल तर स्लोप 0, जर टॅन थिटा पॉझिटिव्ह असेल तर स्लोप पॉझिटिव्ह, आणि जर टॅन थिटा निगेटिव्ह असेल तर स्लोप निगेटिव्ह. अशा प्रकारे मोशन इन स्ट्रेट लाईन चॅप्टर संपतोय. प्रत्येक संडेला एक व्हिडिओ अपलोड करण्यात येईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला माहिती आहे खूप गुणवंत आणि होतकरू मुलं नीट आणि जेईची कोचिंग अफोर्ड करू शकत नाहीत. अशा मुलांना या व्हिडिओचा नक्की फायदा व्हावा म्हणून तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.